नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सिद्धू MPSC कोचिंग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये। आज दिनांक 13 जून 2023 तुमच्यासाठी घेऊन आलो आहे संपूर्ण वृत्तपत्र विश्लेषण। चला तर आजची जी डिस्कशन आहे तिला या ठिकाणी आपण सुरुवात करूया। आज या ठिकाणी जी बातमी पहिली आहे ती बातमी थोडक्यामध्ये आपण पाहणार आहोत। तर न्यूज अशी आहे पहा, पत सुधारणेसाठी मूडीजला अजर्व, अशा प्रकारची ती न्यूज आहे। मूडीज काय आहे तर ती एक पतमानांकन देणारी एक संस्था आहे किंवा ती एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे। तर या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु आपल्याला माहिती असलं पाहिजे की क्रेडिट रेटिंग एजन्सी किंवा पतनामांकन संस्था म्हणजे काय। तर या ठिकाणी क्रेडिट रेटिंग एजन्सी ही एक एजन्सी आहे जी काय करते, संस्था असेल, व्यक्ती असेल किंवा संस्थेच्या क्रेडिट पात्रतेचे मूल्यांकन करते आणि तिला रेटिंग देते। म्हणजे एखादी व्यक्तीची पत किती आहे, एखाद्या संस्थेची आर्थिक परिस्थिती किती आहे, त्या संस्थेमध्ये होणारी गुंतवणूक किती आहे, त्या संस्थेमध्ये होणारा प्रॉफिट किती आहे, या सर्व घटकांचा विचार करून क्रेडिट रेटिंग एजन्सीज काय करतात, त्या पर्टिक्युलर व्यक्ती असेल, पर्टिक्युलर संस्था असेल, यांना एक प्रकारची रँकिंग देतात। मग त्याचप्रमाणे या ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत त्या प्रत्येक देशाला त्यांच्या अर्थव्यवस्थेची जी काही स्थिती आहे त्या स्थितीनुसार त्यांना क्रेडिट किंवा रेटिंग देत असतात। जसे की ए रेटिंग असेल, A++ रेटिंग असेल, BBB, अशा प्रकारचे त्या रेटिंग्स असतात। आणि या रेटिंगच्या माध्यमातून जे आंतरराष्ट्रीय गुंतवणूक करणाऱ्या ज्या काही संस्था असतील, व्यक्ती असतील, ते काय करतात, त्या पर्टिक्युलर देशामध्ये गुंतवणूक करत असतात। फॉर एक्झाम्पल जो आपला भारत देश आहे, भारत देशाची जर रेटिंग A+ असेल तर या ठिकाणी त्याचा अर्थ असा होतो की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती मजबूत आहे। म्हणजेच गुंतवणूकदारांनी जर भारताच्या अर्थव्यवस्थेमध्ये पैसा गुंतवला तर गुंतवणूकदाराला चांगल्या प्रकारचा नफा या ठिकाणी होऊ शकतो। म्हणूनच या कारणाने ज्या काही पतनामांकन निर्धारित करणाऱ्या ज्या काही संस्था असतात त्यांची रेटिंग प्रत्येक देशासाठी त्यांच्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वाची असते। तर या ठिकाणी पहा, जो भारत देश आहे, भारतामध्ये क्रेडिट रेटिंग ज्या काही एजन्सीज आहेत त्यांचं जे काही नियमन आहे ते सेबीकडून केलं जातं। हा पॉईंट या ठिकाणी आपल्याला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्यानंतर जगामध्ये काही महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत ज्यामध्ये मूडीज, स्टँडर्ड अँड पुअर्स आणि फिंच या प्रमुख असलेले दिसतात। त्याचबरोबर आपल्याला माहिती असलं पाहिजे की भारतामध्येही काही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत, त्यांची नाव या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायची आहे। ज्यामध्ये नंबर 1 ची आहे क्रिसल, जिला की क्रेडिट रेटिंग इन्फॉर्मेशन सर्व्हिस ऑफ इंडिया लिमिटेड असे म्हणतात। त्यानंतर आहे इक्रा, जिला आपण इन्व्हेस्टमेंट इन्फॉर्मेशन अँड क्रेडिट रेटिंग एजन्सी ऑफ इंडिया लिमिटेड। त्यानंतर केअर नावाची एक क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, क्रेडिट ॲनालिसिस अँड रिसर्च। त्यानंतर ओनिकारा आहे, फेच आहे आणि बॅकवर्ड रेटिंग एजन्सीसुद्धा आहे। तर या ठिकाणी तुम्हाला जागतिक लेवलच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी माहिती असल्या पाहिजे। त्याचप्रमाणे भारतातील ज्या काही महत्त्वाच्या क्रेडिट रेटिंग एजन्सी आहेत त्यांच्याविषयीही तुम्हाला माहिती असली पाहिजे। कारण आयोग क्वेश्चन विचारू शकतं की खालीलपैकी कोणकोणत्या क्रेडिट रेटिंग संस्था या भारतातील आहेत किंवा जगातील आहेत। मग त्या ठिकाणी आपलं उत्तर चुकता कामा नये। चलूया पुढे। पुढची जी बातमी आहे ती औद्योगिक क्षेत्रापासून आहे। तर या ठिकाणी पहा, न्यूज अशी आहे, औद्योगिक उत्पादन दरात एप्रिलमध्ये 4.2% वाढ झालेली आहे। म्हणजेच भारतामध्ये एप्रिल महिन्यामध्ये जे औद्योगिक उत्पादन आहे ते 4.2% त्यामध्ये वाढ झाली आहे, अशा प्रकारची ती न्यूज आहे। या ठिकाणी जी न्यूज आहे ती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। हा जो पॉईंट आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। परंतु त्यानंतर जे औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे, ज्याला इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन असं म्हणतात, तो निर्देशांक या ठिकाणी सर्वाधिक आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। तर या ठिकाणी पहा, जो औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे हा देशाच्या औद्योगिक उत्पादनाचे मापन करणारा निर्देशांक आहे। म्हणजे पर्टिक्युलर एका देशामध्ये औद्योगिक उत्पादन किती प्रमाणात होते ते जे उत्पादन आहे त्याचं मापन या ठिकाणी औद्योगिक उत्पादन निर्देशांक करताना आपल्याला दिसतो। मग हा जो औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे
तो काय करतो तर विशिष्ट कालावधीच्या तुलनेत विशिष्ट काळात देशात झालेले जे काही एकूण उत्पादन आहे ते उत्पादन दर्शवण्याचे कार्य या ठिकाणी करतो। यातून आपल्याला जी काही आपली अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेमध्ये जी औद्योगिक क्षेत्र आहे त्याची हालचाल कशा प्रकारे आहे याविषयी आपल्याला माहिती होते। तर फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी 2020 मध्ये जी औद्योगिक स्थिती आहे तिची तुलना या ठिकाणी 2021 सोबत केली जाते आणि अशा प्रकारे आपण या ठिकाणी समजू शकतो की 2020च्या तुलनेत 2021 मध्ये औद्योगिक वृद्धी किंवा औद्योगिक वाढ कशा प्रकारे झाली आहे किंवा ती कमी झाली आहे। पुढे जर पाहितलं इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन जारी कोणाकडून केला जातो किंवा त्याचं प्रकाशन कोणाकडून केलं जातं तर या ठिकाणी पहा राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाकडून काय केलं जातं औद्योगिक उत्पादन निर्देशांक जाहीर केला जातो किंवा नॅशनल स्टॅटिस्टिकल ऑफिसकडून IIP ला काय केलं जातं जाहीर केलं जातं किंवा पब्लिश केलं जातं। या संबंधी जे मंत्रालय आहे ते मंत्रालय आहे सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय, ज्याला आपण मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक पर्सनल इम्प्लिमेंटेशन असं म्हणतो। हे 2 ते 3 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत, ते तुम्हाला या ठिकाणी नोट डाऊन करून घ्यायचे आहेत। पुढे या ठिकाणी जो काही इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन आहे त्यासाठी जे काही आपण आधारभूत वर्ष घेतला आहे ते 2011-12 हे आधारभूत वर्ष घेतला आहे। म्हणजे या आधारभूत वर्षाच्या बेसिसवर आपण काय करतो 2020, 21, 22, 23 साठी काय करतो तर इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काढत असतो। या ठिकाणी जे काही औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे त्याचे जे महत्त्व आहे त्याची या ठिकाणी चर्चा करूया। त्या ठिकाणी पहा, या ठिकाणी जे अर्थ मंत्रालय असेल, जी रिझर्व्ह बँक असेल इत्यादी ज्या काही सरकारी एजन्सी आहेत त्यांना त्यांचे जे धोरण आहे ते धोरणाचं निर्धारण करण्यासाठी किंवा त्या धोरणाची निश्चिती करण्यासाठी या ठिकाणी औद्योगिक उत्पादन निर्देशांकाची मदत होते। या ठिकाणी 8 मुख्य क्षेत्राबद्दल आपण काय करतो इंडेक्स ऑफ इंडस्ट्रियल प्रोडक्शन काढत असतो। त्या ठिकाणी जी 8 क्षेत्राचा या ठिकाणी आपण उल्लेख करत आहोत त्या क्षेत्रांचा एकूण औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये जो वाटा आहे तो आपणाला 40.27% असलेला दिसतो। मग या ठिकाणी ते जे 8 मुख्य क्षेत्र आहे त्यामध्ये सर्वाधिक वाटा आपणाला रिफायनरी उत्पादनाचा दिसतो। त्यानंतर नंबर 2 वरती वीज क्षेत्र, नंबर 3 पोलाद क्षेत्र, 4 कोळसा, 5 कच्चे तेल क्षेत्र, 6 नैसर्गिक वायू, 7 सिमेंट आणि 8व्या क्रमांकावर खत किंवा फर्टिलायझर ही क्षेत्रे दिसतात। म्हणजे या ठिकाणी जे काही औद्योगिक उत्पादन निर्देशांक आहे त्या उत्पादन निर्देशांकामध्ये ही जी क्षेत्रे आहेत त्यांचा जो वाटा आहे तो सर्वाधिक ते कमी अशा क्रमाने या ठिकाणी तो क्रम आपणाला दिसतो आणि हा जो क्रम आहे तो आपणासाठी महत्त्वाचा आहे, तो या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। त्याचबरोबर जे प्रमुख 8 क्षेत्र आहेत त्यांचा वाटा औद्योगिक उत्पादन निर्देशांकामध्ये किती आहे तोही पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। चलूया पुढच्या न्यूजकडे। पुढची न्यूज आहे मे महिन्यात 4.25% किरकोळ महागाईचा दर, जो की 2 वर्षातील तो एक निच्चांक आहे। त्या ठिकाणी मे महिन्यातील जो किरकोळ महागाई दर आहे तो पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यानंतर ग्राहक किंमत निर्देशांक, ज्याला आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स असं म्हणतो, याविषयी आपणाला माहिती असणं आवश्यक आहे। तर त्याविषयी या ठिकाणी चर्चा करूया। CPI हे उपभोक्त्याद्वारे खरेदी केलेल्या ग्राहक उपयोगी वस्तू आणि सेवांच्या किमतीच्या पातळीतील बदलाचे मोजमाप करते। म्हणजे जे ग्राहक वर्ग असतो, ग्राहक वर्ग काय करतो विविध वस्तूंची बाजारामध्ये खरेदी करतो, त्याचबरोबर विविध सेवांचाही तो उपभोग घेत असतो। मग जो ग्राहक आहे वस्तू आणि सेवांची खरेदी करताना त्या वस्तू आणि सेवांची जी काही खरेदी आहे ती खरेदी कोणत्या किमतीला करतो, म्हणजे फॉर एक्झाम्पल 2020 मध्ये वस्तू आणि सेवाची खरेदी किंमत काय होती इन कम्पेअर टू 2021 मध्ये, हा जो फरक आहे, ही जी तुलना आहे, ही तुलना या ठिकाणी आपण कंझ्युमर प्राइस इंडेक्स, ज्याला आपण ग्राहक किंमत निर्देशांक असे म्हणतो, त्याद्वारे केली जाते। मग या ठिकाणी
जो CPI आहे तो प्रातिनिधिक वस्तूंच्या नमुन्यांच्या दराचा वापर केला जातो। म्हणजे या ठिकाणी अर्थव्यवस्थेतील सर्वच्या सर्व वस्तू या ठिकाणी आपण घेऊ शकत नाही, परंतु या ठिकाणी आपण काही वस्तू ॲज अ नमुना म्हणून निवडतो आणि त्या वस्तूंची जी काही किंमत पातळी आहे त्या किंमत पातळीचा वापर करून देशामध्ये भारतामध्ये कंझ्युमर प्राइस इंडेक्स काढला जातो आणि हा एक संख्यात्मक अंदाज असतो। म्हणजे या ठिकाणी आपण काय करतो, जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे याच्या माध्यमातून ग्राहक उपयोगी वस्तू आणि सेवांची जी काही किंमत पातळी आहे ती मोजण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करत असतो। या ठिकाणी जो ग्राहक किंमत निर्देशांक आहे तो ग्राहक पातळीवर मोजला जातो या ठिकाणी आपण चर्चा केलीच आहे, परंतु दुसरा एक किंमत निर्देशांक असतो ज्याला आपण घाऊक किंमत निर्देशांक असं म्हणतो, ज्याला आपण होलसेल प्राइस इंडेक्स असे म्हणतो। या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्स काढताना आपण केवळ उत्पादन स्तरावरील किमतीचा या ठिकाणी विचार करत असतो। म्हणजे जी काही वस्तू आहे ती वस्तू उत्पादन करण्यासाठी किती खर्च आला तो खर्च या ठिकाणी होलसेल प्राइस इंडेक्समध्ये आपण गृहीत धरत असतो। त्या ठिकाणी एक सर्वात महत्त्वाचा जो पॉईंट आहे जो की तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे तो असा आहे की CPI मध्ये सेवांचा समावेश केला जातो, परंतु जो होलसेल प्राइस इंडेक्स असतो त्या ठिकाणी सेवांचा समावेश केला जात नाही। हा सर्वाधिक महत्त्वाचा पॉईंट या ठिकाणी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे। चलूया पुढे न्यूज क्लिपच्या माध्यमातून समजून घेऊया। तर पहिली क्लिप आहे मोसमी पाऊस संथ गतीने। ही जी न्यूज आहे या ठिकाणी आपण रोज तिला डिस्कस करत आहोत। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी जे बिजॉय चक्रीवादळ आहे ते आपल्यासाठी महत्त्वाचे आहे। जेव्हा ते चक्रीवादळ भारताच्या समुद्र किनाऱ्याला येऊन धडकेल तेव्हा इन डिटेलमध्ये त्या चक्रीवादळाविषयी आपण चर्चा करणार आहोत। त्यानंतर दुसरी न्यूज या ठिकाणी आपण पाहू शकतो की कोविनवरील भारतीयांची जी काही वैयक्तिक माहिती आहे ती सुरक्षित अशा प्रकारचे स्पष्टीकरण केंद्र सरकारने दिले आहे। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज आपल्यासाठी महत्त्वाची नाही आहे, परंतु या ठिकाणी कोविन हे जे पोर्टल आहे त्याविषयी माहिती असणं आपणाला आवश्यक आहे। त्या ठिकाणी कोरोना काळामध्ये सरकारने जे काही लसीकरणाचा जो काही कार्यक्रम चालवला होता त्या ठिकाणी आपणाला जर लस घ्यायची असेल, जनतेला जर लस घ्यायची असेल तर त्यांना त्याचं रजिस्ट्रेशन किंवा त्यांची नोंद कोविन या ॲपवर किंवा या पोर्टलवर करावी लागायची। त्याचबरोबर या ठिकाणाहून आपण जे लस घेतली आहे त्याचं प्रमाणपत्रही घेऊ शकत होतो। मग या ठिकाणी ती जी लस घेण्यासाठी आपण काय केलं होते, मोठ्या प्रमाणावर आपली माहिती कोविन ॲपवर अपलोड केली होती आणि तीच माहिती कुठेतरी ब्रीच झाली आहे अशा प्रकारची एक शंका गव्हर्नमेंटला आली होती किंवा तशा प्रकारच्या न्यूज समाज माध्यमामध्ये आल्या होत्या। त्या ज्या न्यूज आहेत त्या सरासर चुकीच्या आहेत अशा प्रकारचं स्पष्टीकरण त्या ठिकाणी सरकारनं दिलं आहे। तर या ठिकाणी कोविन पोर्टलविषयी थोडी माहिती असणं किंवा त्याविषयी थोडी अधिक जानकारी असणं आपल्यासाठी महत्त्वाचं होतं, ज्याची आपण या ठिकाणी चर्चा केली आहे। पुढची न्यूज आहे युनेस्को संबंधी। तर या ठिकाणी न्यूज युनेस्कोत पुन्हा सहभागी होण्याचा अमेरिकेचा निर्णय। जर तुम्हाला माहिती असेल डोनाल्ड ट्रम्प हे जेव्हा अमेरिकेचे अध्यक्ष होते तेव्हा त्यांनी युनेस्कोमधून अमेरिका बाहेर पडत आहे अशा प्रकारची घोषणा केली होती। पुन्हा आता अमेरिकेचे जे राष्ट्राध्यक्ष आहेत ते आहेत जो बायडन, त्यांनी अशा प्रकारची घोषणा केली आहे की अमेरिका आता पुन्हा युनेस्कोचं सदस्यत्व घेणार आहे। या ठिकाणी न्यूज ॲज इट इज महत्त्वाची आहे आणि त्याचबरोबर आपणाला युनेस्कोबद्दलही माहिती असणं आवश्यक आहे। जी युनेस्को आहे युनेस्कोचा जो काही फुल फॉर्म आहे तो या ठिकाणी पाहूया। युनायटेड नेशन एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याला आपण एकंदरीत युनेस्को म्हणतो, ही काय आहे, संयुक्त राष्ट्राची किंवा युनायटेड नेशनची ती एक स्पेशल एजन्सी आहे, स्पेशल इन्स्टिट्यूशन आहे किंवा एक खास संस्था आहे। या ठिकाणी हे 3 पॉईंट या ठिकाणी आपल्यासाठी महत्त्वाचे आहेत। या ठिकाणी युनेस्को स्थापन करण्यामागचा उद्देश काय होता, तर तो उद्देश शिक्षण असेल, विज्ञान असेल आणि जी काही आपली संस्कृती आहे, आपलं कल्चर आहे, याचे आंतरराष्ट्रीय सहकार्याद्वारे काय करायचे, आपल्याला शांती किंवा पीस या ठिकाणी प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करायचा आहे। युनेस्कोचे जे मुख्यालय आहे ते फ्रान्सची राजधानी पॅरिस या ठिकाणी आहे आणि जगभरामध्ये युनेस्कोचे
50हून अधिक क्षेत्रीय कार्यालयही आपण पाहू शकतो। या ठिकाणी युनेस्कोची जी सदस्य संख्या आहे ती 193च्या वर असलेली आपल्याला दिसते आणि या ठिकाणी 11 सहयोगी सदस्यही या ठिकाणी आहेत। या ठिकाणी युनेस्कोचे सदस्य नसणारे जे देश आहेत त्यामध्ये इस्रायल असेल, लिechtenstein असेल किंवा युनायटेड स्टेट असेल म्हणजे अमेरिका। परंतु अमेरिका आता पुन्हा युनेस्कोमध्ये सामील होणार आहे अशा प्रकारची ती न्यूज आहे। तर अशा प्रकारे मित्रांनो इन डिटेलमध्ये आपण 13 जूनचा जो काही वृत्तपत्र विश्लेषण आहे स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून त्याची इन डिटेलमध्ये चर्चा केली आहे। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचे, त्याचबरोबर आपल्या मित्रांसोबत शेअर करायचे। तुमचे प्रश्न असतील, तुमच्या शंका असतील किंवा तुम्ही जे काही सजेशन असतील तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायचे आहे आणि न विसरता आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचे आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे त्या ठिकाणी आपलं जे टेलिग्राम चॅनल आहे तेही तुम्हाला जॉईन करायचं आहे। या ठिकाणी टेलिग्राम चॅनलवरती ही जी PDF आहे ती तुम्हाला भेटून जाईल। आज याच ठिकाणी थांबूया, भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत।